नमस्कार, स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहू शकता याप्रमाणे कस्टमरनी मला आज पोतं दिलेलं आहे. तर आज मी आपल्याला सांगणार आहे, की जुन्या गोधड्यांना कव्हर कसं लावतात. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. तर पाहू शकता याप्रमाणे काठपदरच्या साड्या दिलेल्या आहेत. या 2 साड्या आहेत. गाठ बांधून दिलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला कव्हर लावायचा आहे. जुन्या गोधडीला एक निळ्या कलरची साडी आहे, ती आपल्याला आतमध्ये टाकायची आहे. तर 2 गोधड्या आहेत. तर पाहू शकता दुसऱ्या गोधडीसाठी पण याप्रमाणे अशी गाठ बांधून कस्टमरनी आपल्याला साड्या दिलेल्या आहेत. या पण काठपदराच्याच साड्या आहेत. आणि आता आपण पाहूयात, की ही जुनी गोधडी पाहूयात. तर ह्याची कंडिशन आता आपण पाहूयात. तर पाहू शकता ह्याची जे वरचा कव्हर आहे तो पूर्ण फाटलेला आहे. तर याप्रमाणे हा कव्हर पूर्ण फाटलेला आहे. म्हणूनच कस्टमरने आपल्याला जुन्या साड्यांचा कव्हर लावायसाठी या गोधड्या दिलेल्या आहेत. तर खूप जड आहे. त्या गोधड्या हातशिलाई केलेल्या आहेत. खूप जड आहेत. जुन्या जुन्या कपड्यांपासून शिवलेल्या ह्या गोधड्या आहेत. तर या गोधडीला मला साडीचा कव्हर लावायचा आहे. तर ही पहिली गोधडी आहे हातशिलाई केलेली. यांचीच अजून एक गोधडी आहे. ती पण गोधडी आता आपण पाहूयात. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. कारण आजच्या व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्ही जुने जे गोधड्या असतात तुमच्या फेकणार नाही आणि तुम्ही सुद्धा घरच्या घरी मी सांगितल्याप्रमाणे कव्हर लावू शकता. तर पाहू शकता ही जुनी दुसरी गोधडी आहे. हिचा पण कव्हरच फाटलेला आहे. बघू शकता. याप्रमाणे असा कव्हर फाटलेला आहे. तर ही सुद्धा गोधडी खूप जड आहे. खूप म्हणजे खूपच जड आहे. तर हे पहा याप्रमाणे असं याचा कव्हर फाटलेला आहे. तर याच गोधडींना मला आता साडीचा कव्हर लावून त्यांना कस्टमरला द्यायचा आहे. तर पाहू शकता पहिल्यांदा जे आपण जे गोधडी शिवणार आहे त्या गोधडीला मी या साडीचा कव्हर लावणार लावणार आहे. तर या साडींना काही जे लेस असतील किंवा फॉल असतील, खडे असतील ते पण मी आता काढून घेणार आहे. ते जर काढून घ्यावंच लागतात कारण गोधडी आपली एक साईडला जाड होते किंवा एक साईडला पातळ होते. म्हणून साड्यांना जे फॉल असतात ते काढून टाकायचे. तर याप्रमाणे या साड्या आहेत. आतमध्ये टाकायची एक निळी साडी पण आहे. तर ज्या साड्या आहेत, लेस फॉल काढून काढून झाल्यानंतर त्याचे आपल्याला धडपे बनवून घ्यायचे असतात. तर पाहू शकता याप्रमाणे या साड्या आहेत. तर याला 2 फोल्ड करायचं आणि मधोमध असं एक-एक साडीला टीप मारून घ्यायची. तर पाहू शकता ही पहिली साडी आहे. तर हिला मी असं 2 फोल्ड करून मधोमध असं टीप मारत आहे. त्याने काय होतं, की आपल्या साडीचा एक मोठा असा धडपा तयार होतो. तर या धडप्याप्रमाणेच बाकीचे पण धडपे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता याप्रमाणे असं टीप मारून घ्यायचं आहे मधोमध. तर गोधड्या कशा बनवतात याचे खूप सारे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकत असतो आणि जुन्या साड्या फेकून देण्यापेक्षा त्याच्या गोधडीमध्ये कशा पद्धतीने वापर केला जातो, याचा खूप असे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती बनवून टाकलेले आहेत. तुम्ही स्वतः माझे व्हिडिओ पाहून गोधडी बनवायला शिकू शकता. तर पाहू शकता याप्रमाणे असा धडपा आता मी बनवलेला आहे. याचा बंद भाग पण असा कात्रीने कापून घ्यायचा. बंद भाग कापून घेतल्यानंतरच आपला साडीचा एक मोठा असा धडपा तयार होतो. तर तो धडपा मी तुम्हाला आता दाखवतो. तर पाहू शकता याप्रमाणे असा हा मोठा धडपा तयार झालेला आहे. 2 फोल्ड करून मधोमध असं टीप मारून घेतल्यानंतर पाहू शकता किती मस्त असा हा मोठा धडपा तयार झालेला आहे. तर याप्रमाणेच जे बाकीचे धडपे आहेत ते सर्व धडपे मी आता याप्रमाणे असे बनवून घेतलेले आहेत. तर चला आता आपण गोधडी भरायला सुरुवात करूयात. तर पाहू शकता पहिल्यांदा आपली पहिली जी साडी आहे ती आपण याप्रमाणे असे खाली अंथरलेली आहे. त्यावरती पाण्याचा शिंपडाव पाणी थोडं शिंपडायचं, जेणेकरून आपली जी खालची जी साडी असते ती साडी आपली सरकत नाही. तर याप्रमाणे असं थोडंसं पाणी शिंपडायचं. पहिली साडी पहिला पदर आपण खाली टाकलेला आहे. यावरती आता आपण अजून एक साडी म्हणजे कस्टमरने आतमध्ये टाकायसाठी अजून एक साडी दिलेली आहे. ती साडी पण आता आपण यावरती याप्रमाणे असा धडपा बनवून टाकलेला आहे. गोधडी ऑलरेडी खूप जड गोधडी आहे. तरी पण आता आपण एक साडी अजून एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. आता यावरती आपण ही जी गोधडी आहे, ही गोधडी अंथरलेली आहे. पाहू शकता याप्रमाणे ही गोधडीचा कव्हर असा फाटलेला आहे. तर याप्रमाणे अशी गोधडी आपण आता अंथरलेली आहे आणि आता वरचा जो कव्हर आहे, तो कव्हर आता आपण या गोधडीवरती टाकणार आहोत. तर पाहू शकता वरचा कव्हर पण आता आपण या गोधडीवरती टाकलेला आहे. याप्रमाणे आता ही गोधडी आपली नवीन होणार आहे. हिची कंडिशन तर आता आपण पाहिलीच होती, की एकदम कव्हर वगैरे सर्व फाटलेला होता. पण ही साडी लावल्यानंतर या गोधडी एकदम नवीनच बनून तयार होणार आहे. तर पाहू शकता आतमधला कपडा सरकू नये म्हणून मी ही ज्या पिना आहेत, त्या पिना याप्रमाणे लावलेल्या आहेत. याच्यावरती आपण हातशिलाई पण करू शकतो, पण आम्ही पिना लावतो. आपल्या मनावरती आहे, जर हातशिलाई करायची असेल तर हातशिलाई करू शकता किंवा मग पिना पण लावू शकता. तर आम्ही पिना लावतो, तर सर्वत्र मी याप्रमाणे अशा पिना लावून घेतलेल्या आहेत. कारण आतमधल्या ज्या साड्या आहेत त्या सरकू नये, साडीला घोळ येऊ नये, गोधडीला घोळ येऊ नये म्हणून. तर याप्रमाणे सर्व आता पिना मी लावून घेतलेल्या आहेत. आता आपली जी गोधडी होती तिचा जो काही जास्तीचा भाग होता, गोधडी सोडून जो काही जास्तीचा भाग म्हणजे साड्या थोड्या जास्त होत्या, मोठ्या होत्या, त्या मोठा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे. तर पाहू शकता याप्रमाणे असा आता जो मोठा भाग आहे, तो आता आपण कापून घेत आहोत. म्हणजे जेवढी गोधडी आहे तेवढीच साडी आपण आता ठेवलेली आहे. तर
कट टू कट. पाहू शकता याप्रमाणे अशी खाली आणि वरचा जो काही जास्तीचा भाग होता, तो आता आपण पूर्णपणे कापून टाकलेला आहे. आता आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे. तर याप्रमाणे असा आता आपण रोल बनवून नंतर मग आपण शिलाईचं काम चालू करणार आहोत. तर याप्रमाणे असं रोल बनवून घ्यायचं. तर पाहू शकता गोधडी किती जाड झालेली आहे, किती जड आहे. ही गोधडी खूप जाड आहे. तर याप्रमाणे असा आता रोल आपण आता बनवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला शिलाईचं काम चालू करायचं आहे. तर याप्रमाणे तुम्ही जुन्या गोधडीला साडीचा कव्हर लावू शकता आणि जर तुम्हाला माझ्याकडनं अशा गोधड्यांना कव्हर लावून घ्यायचा असेल, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे किंवा माझा ॲड्रेस दिलेला आहे. तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर पाहू शकता ही गोधडी एकदम जड गोधडी आहे. खूप जड आहे आणि याप्रमाणे अशी मी आता ह्याला टीप मारायला चालू केलेली आहे आणि ज्या काही पिना अशा आपण लावलेल्या आहेत, शिलाई करताना जर समजा मध्ये आली, तर त्या पिना आपल्याला काढून टाकायच्या आहेत. आणि आता या गोधडीला मी एक साइडने आता पूर्णपणे टीप मारून घेणार आहे. थोडीशी जड आहे, पण काही हरकत नाही. आपली मशीन पण चांगली आहे. त्याच्यामुळं अशा जड गोधड्या आपल्या मशीनवरती चालून जातात. तर याप्रमाणे अशा आता मी पटपट टिपा मारून घेतो या गोधडीला. बऱ्याचशा ताई आपल्याला कमेंट करत असतात, की गोधडी शिवताना कुठली सुई वापरायची? तर मी 21 नंबरची सुई वापरतो. जास्त जाड गोधडी असेल तर 21 नंबरची सुई वापरतो आणि जर पातळ गोधड्या असतील तर त्याला आपण 18 नंबरची पण सुई वापरू शकतो आणि मशीन पण विचारतात बरेचसे कमेंट येतात, की मशीन आपली कुठली आहे? तर माझी अंब्रेला मशीन आहे. अंब्रेला मशीन आहे टेलर मॉडेलची अंब्रेला मशीन आहे. T96चं मॉडेल आहे. T96ची गणेश कंपनीची माझी मशीन आहे. तर अंब्रेला मशीनच आहे. गोदरेज शिवण्यासाठी अंब्रेला मशीन आपण घेऊ शकतो. तर पाहू शकता याप्रमाणे आता माझी शेवटची टिप चालू आहे आणि आता ह्या गोधडीला मी पूर्णपणे टिप मारून घेतलेली आहे. एकदम जड गोधडी आहे. खूप त्रास झाला मला ही गोधडी शिवताना. पण काय करावंच लागतं आपल्याला कारण आपलं हे रोजचंच काम आहे. तर याप्रमाणे पाहू शकता आता ही माझी शेवटची टिप आहे. या गोधडीची एक साइडनी टिप मारून पूर्ण होईल आणि ज्या काही मध्ये पिना येत होत्या, पिना लावलेल्या त्या पण पिना मी आता काढत चाललेलो आहे. पिना ज्यावेळेस शिलाई करता मध्ये आली, की पिना आपण काढून टाकायच्या. तर आता ही माझी शेवटची शिलाई आता आहे. आता एक साइडला टिप मारून झाल्यानंतर मी अगोदरला बॉक्स बनवायला चालू करणार आहे. बॉक्स म्हणजे काय, की आता पहिल्यांदा आपण आडव्या टिपा मारल्या होत्या. नंतर आपण उभ्या टिपा मारणार आहोत. म्हणजे आपण 2-2 इंच सोडून 2-2.5 इंच सोडून याप्रमाणे असा बॉक्स आता बनवायला मी चालू करणार आहे. तर पाहू शकता याप्रमाणे आता मी अगोदरला बॉक्स पण बनवत आहे. 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स याप्रमाणे अगोदरला मी आता बनवत आहे. बॉक्स तुम्ही तुमच्या मनाने बनवू शकता. किती पण मोठे 4 इंच किंवा 5 इंचाचे पण बॉक्स तुम्ही बनवू शकता. असं काही नाही की तुम्हाला 2 इंचाचेच बॉक्स बनवायचे आहेत. आम्ही रेग्युलरली 2.5-3 इंचापर्यंत बॉक्स बनवत असतो. म्हणून एकच टाईपचे बॉक्स आम्ही सर्व गोधड्यांना एकाच टाईपचे बॉक्स बनवत असतो. परंतु तुम्हाला जर मोठे बॉक्स पाहिजे असतील, तर तुम्ही मोठे बॉक्स बनवू शकता. तर पाहू शकता याप्रमाणे खूप जड गोधडी आहे. एकदम सरकत पण नाहीये पुढं पटपट. बऱ्याचशा ताई आपल्याला अशा पण कमेंट करत असतात, की गोदरेज शिवायसाठी कुठला धागा आपल्याला वापरला पाहिजे. तर आम्ही अ, विनोद कंपनीचा किंवा मग स्पीड पॉली कंपनीचा 800 मीटरचा धागा आपण वापरत असतो. 800 मीटरचा स्पीड पॉलीचा धागा हा कुठेही मिळून जातो. तर तो धागा मी या गोदरेज शिवण्यासाठी वापरत असतो. तर पाहू शकता याप्रमाणे किती मस्त असे बॉक्स आता मी या गोदरीला बनवलेले आहेत. तर 2, 2.5, 3 इंचाचे बॉक्स याप्रमाणे या गोदडीवरती बनवून गोदडी पहा किती एकदम मस्त आपली झालेली आहे. तर एकदम फाटलेली गोधडी होती. तिचा कव्हर वगैरे पूर्ण फाटलेला होता. तर त्या गोधडीला या काठपदर साडीचा कव्हर लावून पाहू शकता एकदम किती मस्त अशी आपली गोधडी आता रेडी होणार आहे. तर पाहू शकता आता ही शेवटची आपली टिप आहे. म्हणजे बॉक्स पण आता माझे बनवून रेडी झालेले आहेत. तर आता माझी ही शेवटची टिप आहे. तर या गोधडीची आता फिनिशिंग आता आपण पाहूयात. तर पाहू शकता एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे सर्वत्र. तर ही गोधडी मला बनवायला कमीत कमी 4 तास लागले कारण गोधडी खूप जड होती आणि ओढत पण नव्हती. तर त्याच्यामुळे मला या गोधडीला खूप जास्त असा टाईम गेलेला आहे आणि आता ही गोधडी माझी पूर्णपणे बनवून आता रेडी झालेली आहे. तर मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. पाहू शकता काठपदरची साडी बघून लावलेली आहे. तर पहा ही पुढची बाजू आहे आणि ही गोधडी पण पाहू शकता आतमधली आपली अ, याप्रमाणे अशी असं मस्त अशी फिनिशिंग या गोधडीला आता आलेली आहे. ही पुढची बाजू आहे आणि ही मागची बाजू पण पाहू शकता. मागची बाजू पण एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. कुठेही गोधडी वळलेली नाहीये. दोन्ही पण काठपदरच्या साड्या होत्या. त्याच्यामुळे गोधडीला दिसायला पण एकदम मस्त दिसायला लागलेली आहे. तर दोन्ही साईडला याप्रमाणे अशा काठपदरची साड्या आपण एका गोधडीचं काम आता रेडी केलेलं आहे. तर याच कस्टमरचं अजून एक गोधडीचं काम आहे. त्या पण गोधडीचं काम याप्रमाणेच मला पूर्ण करायचं आहे. तर ही पण गोधडी पाहू शकता कशी एकदम हात शिलाई गेलेली गोधडी आहे आणि तिचा कव्हर पण पाहू शकता पूर्ण फाटलेला आहे. तर खूप जुनी पण गोधड आहे. खूप एकदम जड गोधड्या आहेत. तर ह्या गोधडीचं काम पण मला या गोधडीप्रमाणे करायचं आहे.
तर आज बनवलेला व्हिडिओ आणि गोदडीला कव्हर कसा लावला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.